देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। जे हे आज त्यांनी आरोप केलेले आहेत की 21 लाख काहीतरी 60,000 ते त्यांनी 2 दिवसाच्या अगोदर लाईव्ह केलेले आहे, पण हे चुकीचं आहे। असं कोणतं प्रकार सोसायटीमध्ये घडलेलं नाही, एकदम हे चुकीचं आहे। जर आम्ही वर्षाला ऑडिट करतो, हे 2019, हे 2018, हे 2024, हे 2023, हे 22 आणि हे 20 आम्ही स्थानिक पोलीस चौकीकडून परमिशन घेऊन, कारण आमच्या सोसायटीमध्ये वाद आहे। वाद कसा, हे माझी जी कमिटी आहे ही पहिली काम न करत असल्यामुळं त्यांना रहिवाशांनी पदावरून काढलेले आहे। ते झाल्याच्यानंतर दुसरी कमिटी प्रशिक्षण बसलेला होता, तिथे काही सोसायटीमध्ये गोंधळ झालेला होता। जी FD होती 1 लाखाची FD, सोसायटी आमची 2007 ते 2008ला रजिस्टर झालेलं आहे। जर सोसायटी रजिस्टर आहे तर जे 1 लाख रुपये काय रक्कम होती, ती रक्कमाची FD ही सोसायटी रायगड अंबिका नावाने झाली पाहिजे होती, पण त्या टायमाला त्या कार्यकर्त्यांनी आपल्या काही सभासद कार्यकारिणी मंडळामध्ये असणाऱ्या ही पर्सनल नावावरती FD केलेली आहे। आणि त्या टायमाला बालू केदारे हे आता जे आरोप करत आहेत सोसायटीवरती, हे तेव्हा हिशोब तपासणी म्हणून आहेत त्या कार्यालयामध्ये होते, मग त्या टायमाला त्यांनी ते दखल किंवा लक्ष का नाही दिला। ती FD पर्सनल नावावरती आहे। आम्ही त्याची चौकशी केली की ही FD जो आहे आमच्या सोसायटीमध्ये कार्यालय, आमचे ते डोनर म्हणून प्रशिक्षक होते, पहिले प्रशिक्षक होते, तर त्यांनी ती तेव्हा जमा केलेली आहे सोसायटीच्या कार्यालयामध्ये कपाटामध्ये। तर ते आम्ही काढल्याच्यानंतर आम्हाला शोधल्याच्यानंतर भेटली, आम्ही बँकेत जाऊन चौकशी केली तर बँकवाले बोलत आहेत की ही FD आहे ही पर्सनल नावावरती आहे। मग आम्ही त्यांना तोंडी सूचनाही दिल्या, पण ते कोणती दखल घेतलेली नाही त्यांनी। आता आम्ही त्यांचा पत्रव्यवहार MMIDला उपनिबंधक साहेबांकडे केलेला आहे। त्यांनी योग्य ते न्याय मिळण्यासाठी ते जे आपल्या गरिबांचे पैसे आहेत, जे कोण भांडी झाडू करून करणारी लोक आहेत, ही मेंटेनन्स आज भरत आहेत, हे स्मॉल एरियातून आलेले आहेत, ह्या लोकांचे पैसे आहेत ते त्या सोसायटीच्या रायगड अंबिका सोसायटीच्या अकाउंटलाच जमा करणार आम्ही। आणि साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, जर हे चुकीचं आहे तर हे आम्ही कायदेशीर याच्यावरती चौकशी बसवलेली आहे। 5 तारखेला आमची हेअरिंग आहे त्याची, त्या हेअरिंगमध्ये झाल्याच्यानंतर पुढची कारवाई होणार आहे। चांगल्या पद्धतीमध्ये MMIDने आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे। हे जे आरोप करत आहेत हे एकदम चुकीचं आहे साहेब लोकांचं पण। आणि विषय आहे त्यांचा 21,60,000चा विषय आहे, तर हे 7 वर्षामध्ये काय जो किरकोळ खर्च असतो त्यासाठी काय ते पैसे काढलेले असतात, पण त्याचा वर्षाला ऑडिट होतो। ते वर्षाला जर तुमच्या घरी कोण एक नोटीस द्यायला येतो, त्याला तुम्ही शिवीगाळी देणार, तुम्ही त्याच्याशी मचमच करणार, तर ते कसं काय तुम्हाला नोटीस देणार? तुम्ही नोटीस घेत नाही, पोस्टाची नोटीस तुम्ही घेत नाही, मग तुम्हाला माहिती कोणत्या आधारे पडणार? तुम्ही जनरल मीटिंग किंवा सर्वसाधारण सभा असतात त्याही सभेला येत नाही, तर तुम्हाला कसं काय अहवाल भेटणार? आणि जे हे कंप्लेंटदार आहेत यांचे अंदाजे 28 ते 30,000 रुपये एकाचं मेंटेनन्स आहे। 2017 पासून हरीश गुप्ता हे माझे अध्यक्ष आहेत, आज हे एवढं बोलत आहेत की ह्या सोसायटीमध्ये कोणता एक साफसफाई नाही। आज लल्लूबाईमध्ये जे एक्झॅक्ट पॉलिसी MMIDच्या अंतर्गत 10 वर्षांनी जे काम होतं हे 51 बिल्डिंगपासून लल्लूबाईमध्ये चालू झालेलं आहे। हे तुम्हालाही माहिती आहे, न्यूज रिपोर्टर आहेत, तुम्हालाही तुमच्या प्रत्यक्ष सर्व झालेलं आहे। ही कामं 51 पासून झालेले आहे। आज एवढी चांगली कामं झालेली आहेत, लादीकरण सर्व काय झालेलं आहे, परंतु हे लोक खालीपकड सोसायटीची बदनामी करतायत, बाकी त्याच्यामध्ये काही नाही। सोसायटीचे तर होतं, पण तुमची पण बदनामी होते। तुम्हाला काय वाटतं की राजकीय वातावरण आता नगरसेवक इलेक्शन अपोजिशनचं तर काम नाही ना? आता त्यांना माहिती आहे की इलेक्शन आलेलं आहे, तर कुठेतरी यांच्या नावाला खराबी किंवा आमचे कोण इतर दुश्मनी प्रश्न घेणारे त्या लोकांनी पण यांना भडकवून पुढं करून त्यांना भडकवून ते कंप्लीट करायला लावलेलं आहे, पण त्या कंप्लीटीमध्ये काही तत्व नाही। जे 2 दिवसाच्या अगोदर त्यांनी काय न्यूजमधून लाईव्ह केलेलं आहे, ते जर आरोप सिद्ध नाही झाले तर
तर आम्ही आजपासून आम्ही त्यांना नोटीस कोर्टाची वकिलाकडून दर्जवली आहे. मानहानीचा दावा त्यांच्यावरती टाकलेला आहे. आम्ही त्यांना कोर्टात खेचणार. ज्या मीडियामधून त्यांनी आमच्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाचा आज खुलासा आम्ही त्याच मीडियाकडून देत आहे. आम्ही कुठे घाबरून किंवा कुठे गावी बिवी गेलेलो नाही. ज्या दिवसापासून 2 दिवसापासून हे न्यूज चाललेलं आहे तिथनं आम्ही इथेच आहे आणि आज त्याचा खुलासा करतो आहे. जर अजून काही त्यांच्याकडे आमच्याविषयी काय प्रूफ असतील तरी त्यांनी मीडियाच्या ह्याच्यातून खुलासा करावा. आम्ही त्यांना उत्तर द्यायला कबूल आहे. आम्ही सक्षम आहे. माझं नाव अरुण कांबळे आहे. मी या खजिनदार पदावर आहे. तर हे सगळं खोटं आहे. कारण जे आरोप लावतात ना हे लोक पहिले या सोसायटीतून होऊन गेलेले आहेत. तर अंजना टिळक ही 2023मध्ये या सोसायटीच्या अध्यक्षा सांगितलं ना 17मध्ये सभासद होती. तर ती या सभासदमध्ये का येत नव्हती त्याला मी 2 वेळा कारण विचारलं. येते म्हणले आले नाही. मग आले नाही तर त्याची गय आम्ही घेतली नाही. मग ती आरोप काय सोसायटीवर करते या चालू याच्यामध्ये काय कारण आहे तिचं कारण काय ते सांगा. आणि इथे बोलतो आहे आता ते इलेक्शन झाले हे न सांगता झाले चुकीचं झाले असं काय असेल तर त्यांनी सिद्ध करावे. म्हणजे दत्तावर जे आरोप लावलेले त्याच्याबद्दल काय सांगा. त्यांच्याबद्दल काय आरोप योग्य नाही. तो काय व्यवहार करतो तुम्हाला सर्वांना विचारून करतो का. योग्य आहे ते मला मान्य आहे. आता आम्ही बी त्यातले नाही आहे की तो आम्हाला काय शिकवतो की आम्ही त्याच्या शिकण्यामध्ये जातो तसं काय नाही. आमचे वय झाले आम्ही बी 2 म्हणजे सभासद होऊन गेलेलो आहे. कोण कसं आहे त्याची सगळी मला माहिती आहे. आणि जे काही या लोकांनी आमच्यावरती आरोप केलेले आहेत तर सिद्ध न झाले तर आम्ही त्यांच्यावरती मानहानीचा कोर्टामध्ये हे करणार याचिका करणार. आणि आणखीन एक ही प्रकाश सावडेकर हे यांचा आमच्या संधी का संबंध नाही. त्यांच्या विरुद्ध हे जे काही आहेत हे सगळं चुकीचं आहे. प्रकाश सावडेकर तुमच्या सोसायटीमध्ये नाही राहिले तरी त्यांचे नाव कसं घेतलं जातं हे त्यांनाच विचारलं पाहिजे. मी लता राजू नाईक सेक्रेटरी पदावर आहे. जे बी आम्ही काही काम करतो तर आम्ही 11 नंबर मिळूनच काम करतो. आणि माझे अध्यक्ष दत्ताराम सावडेकर हे आम्हाला भरोशामध्ये घेऊन सगळं काही काम सांगून त्याच वेळेला आम्ही हो बोलल्यावर दत्ताराम सावडेकर काम करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माजी अध्यक्ष हरीश गुप्ता हे पहिला सोसायटीमध्ये हे न काही काम करत होते म्हणून त्यांना पुऱ्या सभासदांनी काढून त्यावेळेला ऑफिसला लॉक लावून प्रशासन बसवलं. तो राग ते आता दत्ताराम सावडेकरवरती काढतात. त्यांच्यामुळं आमच्याही नावाची खराबी होती आणि आमच्यापेक्षा जास्ती ते वार्ड अध्यक्ष असल्यामुळे त्यांनाही काहीतरी कुठंतरी धब्बा लागल्यासारखा होतो. हे जे बी त्यांनी आरोप घातलेला आहे हे सगळं खोटं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अंजना टिळक ती नेहमी रस्त्यावर उभं राहून कुठल्याही गोष्टीवरनं कारणामुळं तिचं तोंड चालूच असतं. आणि ती म्हणते की आम्हाला हिशोब दाखवा. हिशोब आम्ही अहवाल द्यायला गेलो की ते घेत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय राजकीय त्यांचा जो चांगला चाललेला आहे तो खराब कुठेतरी दुर्मिळ करण्याचा प्रयत्न चालू. हो त्यांचं तेच आहे. आणि सोसायटीमध्ये बी ते बोलतात की याला सोसायटीमध्ये बी ठेवायचं नाही. पण ते चुकीचं काय. कोण म्हणतोय. दुसरे माझे अध्यक्ष नाव सांगा म्हणजे जनतेला माहिती तरी पडू दे. बाळू केदारे हरीश गुप्ता टिळक अंजना टिळक हे बोलतात. पण ते तसं वागतच नाही तर आम्हाला त्यांच्यामध्ये काही खोटापणा दिसतच नाही. तर आम्ही त्यांना बोर्ड दाखवायचं. जे काय करतात ते दत्ताराम तुम्हाला ते घेऊनच करतात. हो सगळ्या 11 बॉडींना घेऊनच करतात. त्यांचं नाव कुठेतरी खराब करण्यासाठी हे सर्व प्रकार चालू आहे. हो. मला आपल्या मीडियामधून माहिती पडलेलं आहे की माझ्यावर चुकीचे आरोप झालेले आहे. तर हे चुकीचे आरोप झाल्यामुळे आज मी पण मीडियाला कालच बोलवणार होतो पण मला टाईम नाही मिळाल्यामुळं मी आज बोलवलेले आहे. आणि मी त्याच मीडियाच्या ह्याच्यानी त्यांना जसं जबाब द्यायलाही केलेलं आहे
का तर मी ह्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे आणि हा इलेक्शन सामने आल्यामुळं आज माझ्या ज्या कुटुंबावर हा अन्याय होतो आहे, हा बिल्डिंगची आणि त्यांना बाहेरची लोक जास्त सपोर्टर आहेत आणि ह्या बिल्डिंगच्या लोकांना भडकवून आमच्या भावांवर हा अन्याय करायचं काम केलेलं आहे. तरी मी मीडियातून एवढं मी विनंती हे करेन की अजून कुणाला काय हे करायचं असेल किंवा आम्हाला हे करायचं असेल तर त्यांनी मीडियातर्फे आम्हाला द्यावं, त्याचा जबाब आम्ही त्या देऊ. आणि आम्ही सक्षम कार्यकर्ते आहेत, आम्ही BJPचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही सक्रिय कार्यकर्ते आहेत. आज मी 15 वर्षापासून BJPचं काम करतो आहे, पण मी कुठलाही माझ्या पदाचा व्यवहार किंवा गैरफायदा घेतलेला नाही असं कुणीही मला सांगावं. पण मी हे नाही, तरी माझ्यावर चुकीचे आरोप मला फसवण्यासाठी केले गेलेले आहेत. तरी हे आरोप मी एकदम फेटाळतो. म्हणजे मला त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही आहे, तथ्य नाही आहे आणि सच्चाई नाही आहे त्यांची. का जे आरोप केलेले त्याच्यामध्ये काही मोठा तथ्य नाही आहे आणि मी जसं तसं उत्तर हे केलेलं आहे. आणि मी जसा पहिल्यापासून सक्षम कार्यकर्ता आहे, जे लोकांना मदत करतो आहे आणि ही माझी समाजसेवा अजून चालू राहील. ज्याला कुणाला कितीही डोकं आपटायचं असेल त्यांना आपटून घेऊ द्या. जो चुकीचा असेल तो सामने येईल आणि आम्हाला सच्चाची न्याय भेटेल. आणि जो माझा सोशल आज मी 2006 आम्ही करतो आहे तो माझा हा कंटिन्यू सोशल राहणार आहे. आणि मी लोकांना एक मदतीचा हात याच्यापर्यंत जास्त द्यायचा हे करणार. काही लोकांना हॉस्पिटलची मदत, काही लोकांचं घर संसारामध्ये कुणाचे नोकरी नसेल तर हे सगळे आमचे काम कंटिन्यू चालू असणार आणि आम्ही आमच्या सोशल वर्कमध्ये पूर्ण येणार आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये कट्टर सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत राहणार. कुणीही किती बदनामी केली तरी तुम्ही मीडियामधून आम्हाला हे करा, आम्ही त्याला जबाब द्यायला तयार आहे.